येणेरे गावात यश जालिंदर ढोले यांची भारतीय सेनेत निवड झाल्याचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। हा सोहळा नेत्रदीपक झाला। तालुक्याचे आमदार आणि येणेरे गावचे सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। विशेष म्हणजे तालुक्यातील सर्व माजी सैनिक या सोहळ्याला उपस्थित राहिल्यामुळे या सोहळ्याला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले। या सोहळ्यात जुन्नर तालुक्यातील अनेक माजी सैनिक उपस्थित होते। जेव्हा ते आपले स्वानुभव सांगू लागले तेव्हा अक्षरशः प्रत्येकाच्या अंगावर शहारे निर्माण होत होते। अंगावर काटा उभा राहत होता। ते सांगत होते, ट्रेनिंगच्या वेळी जंगल कॅम्प, 25 ते 30 किलो वजन घेऊन 20-25 किलोमीटर धावणे, असे प्रसंग ऐकताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या। त्यांनी असे खूप अनुभव सांगितले, पण हे 2 अनुभव सगळ्यात जास्त हृदयाला भिडणारे होते। घरदार, संसार सगळं मागं ठेवून, जीव हातावर घेऊन ते भारत मातेच्या सेवेसाठी अहोरात्र उभे असतात। आणि मग लक्षात येतं, आपण आज निर्धास्तपणे झोपतो, निर्धास्तपणे जगतो ते फक्त आणि फक्त यांच्यामुळेच। मातृभूमीसाठी कित्येक जवान शहीद होतात, कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होतात, किती मुले अनाथ होतात, किती महिलांचे कुंकू पुसले जाते, किती आईवडिलांचा काळजाचा तुकडा निघून जातो। या गोष्टींची कल्पनाही करवत नाही। भारतीय सैन्य दलात सेवा करायला मिळणं हे खरंच परमभाग्य आहे। हे सैनिक म्हणजे साक्षात देवदूत आहे, परमेश्वराचा अंश आहेत। त्यांच्याबद्दल कितीही लिहिलं तरी शब्द कमी पडतील। आज शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात माजी सैनिकांची संघटना आहे। जवळपास 350 सभासद। याचा अभिमान वाटतो की जुन्नर तालुक्यातील ही माजी सैनिक संघटना केवळ देशसेवेसाठी नाही तर तालुक्यात कोठेही एखादी घटना घडली, गोरगरीब गरजूंना मदत हवी असेल तर सरळ हाताने मदत पोहोचवण्याचे काम करते। यापुढेही त्यांनी गोरगरीब गरजूंसाठी अशीच मदत करत राहावी ही त्यांच्याकडून मनापासून अपेक्षा व्यक्त करतो। याचा अर्थ या मातीने आजवर किती शूरवीर दिले आहेत। निवृत्त होऊन गावी आलेल्या या माजी सैनिकांना आपण ती इज्जत देतो का? तो सन्मान, तो आदर देतो का जो त्यांना मिळायला हवा? माझी सर्व पालकांना, युवकांना, तरुणींना नम्र विनंती आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच देशसेवेसाठी सैन्य दलात भरती व्हावे। आपल्या आईवडिलांचं, गावाचं, शिवजन्मभूमीचं नाव लौकिक वाढवावं। प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये या सैनिकांचे अनुभव, त्यांचे मनोगत विद्यार्थ्यांना ऐकवले पाहिजे, जेणेकरून तरुणांच्या मनात भारत मातेसाठी काहीतरी करायची जिद्द निर्माण होईल, देशाभिमान जागृत होईल। प्रत्येक गावच्या कार्यक्रमात या सैनिकांना मानाचं स्थान दिलं गेलं पाहिजे, त्यांचा विशेष आदर राखला गेला पाहिजे, कारण यांची सेवा, यांचा त्याग कशाशीच फिटणार नाही। सैनिकांचे जीवन ध्येय असते, त्यांचा त्याग अनमोल असतो। आपण फक्त त्यांना आदर देऊ, त्यांच्या त्यागाला सलाम करू आणि नवीन पिढीला देशसेवेसाठी प्रेरित करू। जय हिंद, भारत माता की जय। शिवजन्मभूमीला मानाचा मुजरा, श्री विश्वास सर।